अवतीभोवती अशा काही व्यक्ती आहेत की त्या अंगावर एखादी गोष्ट आली की स्वतःलाच दोषी ठरवून ती गोष्ट तिथेच खुंटवून टाकतात आणि त्यांची ठरलेली वाक्य असतात. हो, माझंच चुकलं, मीच मूर्ख आहे, माझाच बावळटपणा झाला, मीच अमुक केलं, मी तमुक केलं. आता गंमत पहा, ज्या वेळेला एखादी व्यक्ती स्वतःकडे दोष अशा पद्धतीनं घेत असते त्यावेळेला ते अहंकाराचं एक वेगळं रूप असतं जे आपल्याला आजवर कधी समजलेलं नाही. अशा व्यक्ती स्वतःला दोषी ठरवतात आणि स्वतःचा निकालही लावून मोकळ्या होतात. खरं तर त्या समोरच्या व्यक्तीला बोलायची संधीच देत नाही, किंबहुना ती मिळूच नये याच्यासाठीच सगळ्या गोष्टींचा जो दोष आहे तो स्वतःवरती ओढून घेतात आणि एका वेगळ्या आविर्भावामध्ये, एका वेगळ्या मानभावीपणामध्ये वावरायला लागतात. खरं तर त्यांचा अहंकार अदृश्यपणे फुगत चाललेला असतो, ज्याचं भान त्यांनाही येत नाही आणि समोरच्याला येण्याचा तर प्रश्नच नाही. अशा प्रकारच्या व्यक्तींच्या सहवासात आपण असाल आणि आपलं नातं जर विस्विषित झालं असेल तर नेमकं हे समजून कसं घ्यायचं, आजूबाजूच्या इतक्या रोगट आणि घातक वातावरणामध्ये स्वतःला कसं वाचवायचं, स्वतःतला जो शांतपणा आहे, जी शीतलता आहे ती कशी तशीच्या तशी टिकवून ठेवायची आणि आपलं आयुष्य जगत राहायचं, यासारख्या प्रश्नांच्या उत्तराच्या शोधात जर आपण असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण 90 मिनिटांच्या सेशनमध्ये सहभागी होऊ शकता. या सेशनमध्ये आपण अशाच प्रकारच्या किचकट प्रश्नांची उत्तरं अगदी मनमोकळेपणाने शोधणार आहोत आणि या सेशनच्या शेवटी आपल्याला गायडेड मेडिटेशनही अनुभवता येणार आहे. तेव्हा लवकरच भेटूयात 90 मिनिटांच्या सेशनच्या रूममध्ये.